या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेच्या किटचा लॉन्चिंग समारंभ उत्साहात। लेखणीनंतर आता मैदानातील पत्रकारांची दमदार बॅटिंग होणार असल्याची क्रीडा अधिकारी नजीर शेख यांनी व्यक्त केलं मत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्यानं पत्रकार बांधवांसाठी 12 ते 14 जून 2026 या 3 दिवसात रेल्वे मैदान सोलापूर इथं लोकनाथ मीडिया चषक 2026 आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेचा किट, टी शर्ट व पॅन्ट लॉन्चिंग समारंभ उत्साहात पार पडला। मंगळवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेच्या किटचं लॉन्चिंग समारंभास महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेरपुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजय कुमार बाबर आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापुरात होत असलेल्या लोकनाथ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदवला आहे। सर्व संघास विविध रंगांचे किट देण्यात येतात। यावेळी महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख म्हणाले, पत्रकारांनी केवळ लेखणीतूनच नव्हे तर मैदानावरही आपली क्रीडा क्षमता दाखवतील। लेखणीनंतर आता मैदानात पत्रकारांची दमदार बॅटिंग होणार आहे। लोकनाथ चषक मधून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल। पत्रकारांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्वाचे। आयपीएलच्या धर्तीवर पत्रकारांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी। पत्रकार मैदानावरही तितक्या जोमाने खेळतील जितक्या जोमाने ते बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर सत्य मांडतात, असं ते म्हणाले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। लोकनाथ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं काळजी यांनी सांगितलं। यावेळी सर्व संघाचे प्रशिक्षक, कर्णधार, खेळाडू व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदरणीय व्यासपीठ, सर्व उपस्थित पत्रकार बंधू व सर्व खेळाडू, चांगली गोष्ट आहे, सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी जमलेले आहेत आणि लोकनाथ चषक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे। अत्यंत चांगली गोष्ट आहे की ज्याप्रमाणे तुम्ही पत्रकार लोक मीडियामध्ये फिरून सत्य परिस्थिती बाहेर आणता, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये स्वतः तुम्ही प्रॅक्टिकल तिथं खेळल्यानंतर तिथं काय केमी आहेत, काय कमी आहे, हे सर्व आपल्याला माहिती होती। त्या दृष्टीने जसं सध्या IPL झालं आहे, IPL जसं म्हणजे भारतात किंवा वर्ल्डमध्ये जसं प्रसिद्धी मिळवलं आहे, त्याचप्रमाणे आपण क्रिकेट सगळं पत्रकार बंधूंनी त्याप्रमाणे तसं वातावरण निर्मिती करून आणि खेळावं। आणि सोलापुरात म्हणजे फक्त क्रिकेट खेळाडूच नाही तर पत्रकारसुद्धा त्याप्रमाणे आपण खेळू शकतो। ज्याप्रमाणे आपण पेपरमध्ये बॅटिंग करतो त्याचप्रमाणे इथं सध्या या ग्राउंडवर सुद्धा अशी बॅटिंग करावी। आणि एक चांगली गोष्ट आहे की पत्रकार बंधू रात्रंदिवस फिरून बातम्या गोळा करणे, चारीकडे फिरणे, हे करणे, 24 तास आपलं फिजिकल म्हणजे असं फिरत असतो। पण त्या दृष्टीने सध्या ग्राउंडवर आल्यानंतर आपला स्वतःचं जे तब्येत आहे ते सांभाळण्यासाठी कुठल्या ना कुठल्या खेळाचा सहभाग होणे अत्यंत गरजेचं आहे। कारण स्वतःची तब्येत चांगली असेल तर आपण सर्व काही करू शकतो। त्या दृष्टीने साहेबांच्या मदतीने जे एक लोकनाथ चषक आयोजित केलेलं आहे, त्यासाठी सर्वांना, सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकनाथ मीडिया चषक गेल्या अनेक दिवसापासून या बाबतीमध्ये अनेक कार्यक्रम पत्रकारांच्या सर्वांच्या साक्षीने होत आहेत। परवाच आपण ट्रॉफीचं अनावरण केलं आणि आज जे खेळाडूंसाठी जे किट आहे, जे ड्रेस आहे, जो ड्रेस कोड आहे, त्या टी शर्टचं अनावरण आज सन्माननीय शेख साहेब, आपले क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय बापू या सर्व मान्यवरांच्या आणि सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं अनावरण झालेलं आहे। खरं तर लोकनाथ मीडिया चषक ही सोलापूरमध्ये 12, 13, 14 या दिवशी बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। याकरिता अनेक मान्यवर
त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना खरं तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अतिशय चांगला आगळा वेगळा उपक्रम हा आपल्या सोलापूरमध्ये होतो आहे. आपण सर्वांनी तो कार्यक्रम क्रिकेट बघण्यासाठी यावं असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो. आज टी शर्टचं अनावरण झालेलं आहे आणि अगदी 2 दिवसामध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडेल आणि उद्घाटन झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट जसं लेखणीतून सन्माननीय 2 दिवसाखालीच ज्यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील माने खासदार कोल्हापूर आणि राज्यसभा खासदार ज्योतिबा वाघमारे यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफीचं उद्घाटन केलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लेखणीतून जे आपण आजपर्यंत मांडणी केली ती आता मैदानावरती क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्पर्धा करणार आहे. अशाच पद्धतीची स्पर्धा ही येत्या 2 दिवसामध्ये चालू होते. त्यामुळे मी सोलापूरकर याचा नक्कीच आनंद घेतील असा विश्वास आहे. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.